मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाहीये। आणि तुला काय वाटलं रे, तू माझ्याबरोबर अशी जबरदस्ती केलीस तर मी तुझ्यासोबत यायला तयार होईल? नो जानू, तुला यावंच लागेल। I'll tell you why. कारण का तू जर नाही आलीस ना तर तुझ्या फॅमिलीला रस्त्यावर यावं लागेल आणि ते तुला बघवणार नाही। जस्ट इमॅजिन, तुझी बहीण डिलिव्हरी झाल्यानंतर छोटंसं बाळ घेऊन घरासमोर उभी आहे, घराला टाळं, आई रडते, बाबा हतबल, कोणाला काय करायचं काहीच सुचत नाहीये। आणि हे सगळं बघून तुला खूप वाईट वाटेल आणि तेही तुझ्या हातात हे सगळं अवॉइड करायचा चान्स असताना। सो जस्ट थिंक अबाउट इट। कम। हेच येतं तुला, धमकवायचं, ब्लॅकमेल करायचं। ठीक आहे, तुझं नक्की हे काय चाललंय हे मला बघावंच लागेल, पण तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करशील आणि मी घाबरेन हे कधीच शक्य नाहीये जयंत। लक्ष्मी, देवा, आता तरी तुझ्या दयेचा बाण फुटू दे रे बाबा। हिची अशी अवस्था बघवत नाही आता। माझ्या नातीला बाहेर काढ या सगळ्यातून। कुठेस तू? हा, प्लीज डोळे उघड, मला भेटायचं। हा, काही होणार नाही। भावना, प्लीज बोल ना माझ्याशी। भेटायचंय तुला, बोलायचंय तुझ्याशी। प्लीज उघड डोळे। सर, बाळ अजूनही इन्क्युबेटरमध्येच आहे। बाळाच्या आई किंवा बाबांनाच तिथे जायची परवानगी असते। तुम्ही प्लीज एकदा तरी बाळाला बघून या ना। सर, असं करू नका, बाळाला मायेची गरज आहे हो। आईच्या पोटात असताना जे उबदार वातावरण असतं तसंच आम्ही इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमपणे तयार करतो, पण बाळाला प्रेमाच्या स्पर्शाची गरज असते आणि तो फक्त तुम्हीच देऊ शकता। आपले आई बाबा आपल्याजवळ आहेत याची जाणीव कळते बाळाला आणि त्याने बरं होतं ते। शेवटी तुमचा स्पर्श तो तुमचा स्पर्श असतो सर, त्याची जागा यंत्र कधीच भरून काढू शकत नाही। तुम्ही प्लीज बाळाकडे जा। अशा भावनाला माझी गरज आहे। सर, असं करू नको प्लीज। छत्री माझ्याकडे। जयंत, जयंत काय करणार आहेस तू? मला सांग, तू गाडी का लॉक केलीस आणि मला कुठे घेऊन जाणार आहेस तू? हा,
डोंट वरी, तू घाबरू नकोस अजिबात. काय झालं जयंत? नाही, तुला काय वाटलं मी खरंच घाबरले का? आता एक गोष्ट ना नीट कान उघडे ठेवून ऐक. तू जर का आता माझ्या समोर गन जरी रोखून धरलीस ना तरीही मी तुला नाही घाबरणार. का माहिती? कारण मी तुझं याही पेक्षा वाईट रूप बघितलंय. आणि त्या सगळ्यामुळे ना तुझ्याबद्दल माझ्या मनात जी काही भीती होती ना ती पूर्णपणे मेली. बरं सांग आता काय काम आहे? असं काय सांगायचंय तुला मला? नाही, आता कुठल्या पद्धतीने तू मला ब्लॅकमेल करणार आहेस का ती जुनी पद्धतच पुन्हा रिपीट करणार आहेस? हा, एक्सक्यूज मी सर. बरं झालं तुम्ही आलात. काय झालं सिस्टर? भावना कशी आहे आणि बाळ कसं आहे? दोघे ठीक आहेत ना? हो, तुम्ही शांत व्हा. बाळ जेव्हा प्रीमेच्युअर जन्माला येतं तेव्हा त्याला मायेच्या स्पर्शाची गरज असते. त्याचे आईबाबा त्याच्याजवळ आहेत, त्याचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे याची जाणीव होण्याची त्यांना गरज असते. शेवटच्या काही महिन्यात तर बाळाला त्यांच्या आईबाबांचा आवाजही कळतो. त्यामुळे आपले आईबाबा आहेत ही फिलिंग त्यांच्यासाठी खूप आश्वासक असते. बाळाला आईबाबा यांच्यापैकी कोणाचं तरी स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्यायला हवा, नाहीतर त्याची तब्येत खालावत जाईल. बाळाची आई बाळाला आत्ता जवळ घेऊ शकत नाही, पण बाबा तर आहेत ना. तुम्ही प्लीज सिद्धिराज गाडे पाटलांशी बोला, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बरोबर बोलताय तुम्ही. बाबा, मी सिद्धूशी बोलून बघते. त्याच्या बाळासाठी तो सावरेन या सगळ्यात ना. ठीक आहे. सिद्धू, मला कळतेय तुझी अवस्था काय आहे आता, पण तू थोडा विचार कर ना. आज जे तानं बाळ आहे, जे जीवाशी झगडतंय, ते तुझं आणि भावनाचंच आहे ना, तुमच्या दोघांच्या रक्ताचं. अरे तू त्या तान्या बाळाला अजून बघितलेलं सुद्धा नाहीयेस सिद्धू. असं नको वागूस सिद्धू. सिद्धू, तुझ्या मनात काय चाललंय हे मला समजू शकतं. तुला असं वाटतंय ना की भावनाची जी काही अवस्था झाली आहे ती त्या बाळामुळे झाली आहे. सिद्धू, असं नाहीये. तू असा विचार नको रे करूस. जे काही घडलं त्या निरागस जीवाचा काहीही दोष नाहीये सिद्धू. जरा विचार कर, ते सुद्धा झगडतंय. अरे आयुष्याची लढाई लढतंय ते बाळ. विचार कर ना जरा.